हॅलो, नमस्कार. आज आपण करणार आहोत खेकड्याचं कालवण. त्यासाठी अंडे खेकडे साफ करून घेतले आणि आता हे बारीक डेंगे आहेत त्याचं मिक्सरमध्ये फिरवून घेतले. त्याच्यानंतर खेकड्याचा कालवण्यासाठी लागणारा मसाला, ओला नारळाचा खोबरं, सुकं नारळ आणि कांदा घेतला आहे. त्याच्यानंतर ते ओलं सुकं खोबरं भाजून घेतलं आहे व्यवस्थित लाल होईपर्यंत. सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. कांदा लाल होईस तोपर्यंत परतून घेतला आहे तेल टाकून. कांदा आता लाल झालेला आहे. त्याच्यात आता ओलं खोबरं टाकलं. ओलं खोबरं खरपूस होईपर्यंत परतून भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर तर ओलं खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. गॅस स्लो ठेवायचा आहे. खोबरं एकदम लाल होईस तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याला एकदम लाल कलर आलेला आहे. या प्रकारे खोबरं आता आपलं भाजून झालेलं आहे. आता 10-12 लसूण पाकळ्या, आलं भाजून घ्यायचं आहे. थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत त्यात. खडे मसाले थोडे भाजेपर्यंत परतायचं आहे. हे झाल्यानंतर त्यात ओली कोथिंबीर टाकून ती परतून घ्यायची आहे. हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात वाटायचं आहे. त्याच्यानंतर फोडणी करायची आहे. तेल टाकून कांद्याची, त्यात आपला मालवणी मसाला, लाल तिखट टाकलेला आहे. खेकडे टाकले आणि व्यवस्थित परतून घेतले. परतून झाल्याने त्यात मीठ, हळद, गरम मसाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि जे आपण डेंग्यांचं पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी त्यात ओतायचं आहे. हे ओतल्यानंतर व्यवस्थित त्याला कड आणायचं आहे. थोडं पाणी त्याच्यात टाकून व्यवस्थित कड आल्यानंतर वाटून घेतलेलं वाटण लावून त्यात व्यवस्थित परत उकळी आणायची आहे. अशा प्रकारे आपला खेकड्याचा रस्सा